नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज मी तुम्हाला विद्यापीठाची 2022 ची कॉन्टेम्पररी इंडिया इन एज्युकेशन बी.एड फर्स्ट सेमिस्टरची प्रश्नपत्रिका इंट्रोड्यूस करून देत आहे. मी प्राध्यापक एम आर जोशी, एम ए एम एड सेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया प्रश्नपत्रिकेचा जो वरचा भाग आहे त्याच्या संदर्भात काही माहिती आणि मग त्याच्यानंतर डिटेल प्रश्नपत्रिका. दिस क्वेश्चन पेपर कंटेन्स 2 प्रिंटेड पेजेस. या ठिकाणी कोड दिलेला आहे 2015-2022. फॅकल्टीचं नाव दिलेलं आहे फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज. एक्झामिनेशनचं नाव दिलेलं आहे बी.एड फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशन. कालावधी दिलेला आहे जून जुलै 2022. पॅटर्न दिलेला आहे CBCS पॅटर्न. एज्युकेशन फील्ड दिलेलं आहे. पेपर नंबर दिलेला आहे BEd CC 103. विषयाचं नाव दिलेलं आहे कॉन्टेम्पररी इंडिया इन एज्युकेशन. या ठिकाणी डे अँड डेट फ्रायडे 29 जुलै 2022 दिलेली आहे. त्याच्यानंतर टाईम ड्युरेशन दिलेला आहे, पण हा जो टाईम ड्युरेशन आहे कोविडच्या काळातला आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ देण्यात आलेला होता. टाईम ड्युरेशन आहे 3 तास. मॅक्झिमम मार्क्स आहेत 75. नोट बी सूचना दिलेल्या असतात त्या नीट वाचा आणि त्याच्यानुसार प्रश्नपत्रिका सोडवा. क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी आहे. सेकंड फ्रॉम क्वेश्चन नंबर 2 to 4 सॉल्व एनी 2. थर्ड फ्रॉम क्वेश्चन नंबर 5 to 7 सॉल्व एनी 2. याचा अर्थ तुम्हाला एकूण 5 प्रश्न सोडवायचे. पहिला प्रश्न कंपल्सरी आहे. दुसरा, तिसऱ्या, चौथ्यापैकी 2 सोडवायचे आणि 5व्या, 6व्या, 7व्यापैकी 2 सोडवायचे. मराठी सूचना अशा आहेत. प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य आहे. दुसरी सूचना प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा. तिसरी सूचना प्रश्न क्रमांक 5 ते 7 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा. आणि चौथी सूचना आहे ऑल क्वेश्चन्स कॅरी इक्वल मार्क. सर्व प्रश्नांना समान गुण आहेत. आता पहिला जो प्रश्न असतो हा टिपांचा असतो. शॉर्ट नोट्स पाहूया. राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 3. क्वेश्चन नंबर 1 15 मार्कासाठीचा आहे. ए नेचर ऑफ नवोदय विद्यालय. बी कन्सेप्ट ऑफ फिलॉसॉफी. सी मीनिंग ऑफ फॉर्मल एज्युकेशन. डी स्कोप ऑफ नॉन ग्रँटेड स्कूल्स आणि ई आय मीनिंग ऑफ फिलॉसॉफी. तर हा पहिला प्रश्न इंग्रजी व्हर्शनमध्ये वाचला. आता मराठी व्हर्शन थोडक्यात टिपाला कोणत्याही 3. नवोदय शाळांचे स्वरूप. बी तत्त्वज्ञानाची संकल्पना. सी औपचारिक शिक्षणाचा अर्थ. डी विनाअनुदानित शाळांची व्याप्ती. सी तत्त्वज्ञानाचा अर्थ. तर या 5 टिपांपैकी कोणत्याही 3 टिपा तुम्हाला सोडवायच्या. 3 टिपांना 15 मार्क आहेत. प्रत्येकीला 5 मार्क आहेत. त्याच्यानंतर हा जरा पेपरचा पहिला पेजचा भाग. दुसऱ्या पेजवर काय ते बघूया. दुसऱ्या पेजवर सगळे निबंध वजा प्रश्न आहेत. दुसरा प्रश्न डिस्कस द इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन स्कूल एज्युकेशन. 15 मार्कासाठीचा प्रश्न आहे. जागतिकीकरणाचा शालेय शिक्षणावरील प्रभावावर चर्चा करा. तिसरा प्रश्न एक्सप्लेन द मिनिंग नेचर अँड स्कोप ऑफ एज्युकेशन. शिक्षणाचा अर्थ, स्वरूप व व्याप्ती स्पष्ट करा. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. चौथा प्रश्न राईट द ऑब्जेक्टिव्ज अँड टीचिंग मेथड्स ऑफ वैदिक पिरियड इन शॉर्ट. वैदिककालीन शिक्षणाची उद्दिष्टे व अध्यापन पद्धती थोडक्यात लिहा. 5वा प्रश्न आहे एक्सप्लेन द कॉन्ट्रीब्युशन ऑफ महात्मा गांधी विथ रेफरन्स टू नई तालीम अँड बेसिक एज्युकेशन. नई तालीम आणि मूलभूत शिक्षणाच्या संदर्भात महात्मा गांधींचे योगदान स्पष्ट करा. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. 6 क्वेश्चन राईट डाऊन द मिनिंग ऑफ एज्युकेशन सोसायटी अँड द कॉन्ट्रीब्युशन ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट इन इंडियन सोसायटी. शैक्षणिक समाजशास्त्राचा अर्थ व भारतीय समाजशास्त्रातील शैक्षणिक संस्थांचे योगदान लिहा. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. 7वा प्रश्न एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ मार्जिनलायझेशन. व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑन एज्युकेशन इन कॉन्टेम्पररी इंडिया. सीमांतकरणाची संकल्पना सांगून समकालीन भारतातील शिक्षणावर याचा काय परिणाम होतो ते स्पष्ट करा. तर आता याच्यामध्ये हा जो दुसरा, तिसरा, चौथा याच्यातले 2 कोणतेही 2 सोडवायचे. या दुसरा, तिसरा, चौथ्यामध्ये 2 आणि 5वा, 6वा, 7वा याच्यामधले कोणतेही 2. कोणत्याही क्रमाने सोडवलं तर चालतं, पण 2-2 प्रश्न हे निबंध वजा आणि टिपांचा एक असे 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. टिपांचा प्रश्न साधारणतः 1 ते 1.5 पेज लिहिणं गरजेचं आहे आणि दीर्घोत्तरी प्रश्न जे आहेत त्यांचं उत्तर साधारणतः 2.5 ते 3 पेज लिहिणं गरजेचं आहे. मध्ये मध्ये मुद्दे, त्याच्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन, प्रास्ताविक, समारोप करणं गरजेचं आहे. यानुसार प्रश्नपत्रिकेचं त्या ठिकाणी स्वरूप पाहिलं आणि ही प्रश्नपत्रिका मार्गदर्शनासाठी तुम्हाला देण्यात आलेली आहे. त्याचा उपयोग त्या ठिकाणी करून घ्या. प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानुसार उत्तरं कशी लिहावीत, प्रश्नाचे अभ्यास कसा करावा प्रश्नांचा आणि त्याच्यानुसार परीक्षेची तयारी कशी करावी ह्यासाठी हा व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला
मार्गदर्शनार्थ अपलोड केलेला आहे. धन्यवाद. परीक्षेसाठी बेस्ट विशेष.